जे आपल्या आतमध्ये पवित्र आत्म्याची आग आहे ती विझू द्यायची नाही. रोज आणि रोज ती पवित्र आत्म्याची आग जळती पाहिजे. हालेलुया. रोज आणि रोज तुम्ही प्रभूला म्हटलं पाहिजे, प्रभू मला रोज आणि रोज तुझ्यामध्ये वाढत आणि वाढत आणि वाढत आणि वाढत जायचंय. प्रेज द लॉर्ड. आय सेड हालेलुया. की लोकांना कळते देवाचं वचन. माझ्याकडे बघा, म्हणा माझ्यातली जी पवित्र आत्म्याची आग आहे, माझ्यातली जी पवित्र आत्म्याची आग आहे, जो आवेश आहे, जो आवेश आहे तो कमी नाही झाला पाहिजे, तो कमी नाही झाला पाहिजे, तो रोज आणि रोज पाहिजे, तो रोज आणि रोज वाढला पाहिजे. प्रभू येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये. हालेलुया. हालेलुया. लक्षात ठेवा, देवाने तुमच्याद्वारे मोठं कार्य करायचं ठरवलंय. यस आमेन. पण जर तुम्ही आत्म्याने भरलेले नाहीये तर देव आत्म्याने भरलेल्या लोकांच्या द्वारेच कार्य करतो. यस. कारण म्हणून तो म्हणतो रोज आत्म्याने भरले जा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेवढं तुम्ही देवाच्या आत्म्याने भरलेले आहात तेवढं तुम्ही जिथे राहता, जिथे जाणार, देव तुमचा उपयोग करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आणि नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही निवडलेले लोक आहात. आमेन. बोलिए आपल्या मागे, मी निवडलेला देवाचं पात्र आहे. मी निवडलेलं देवाचं पात्र आहे. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल सांगतं की देवाने ठरवलेलं आहे तुम्हाला गौरवातून गौरवात घेऊन जायचं. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही रोमकरास पत्र 8व्या अध्यायामध्ये आलात, हे माझा संदेश नाहीये, पण तरी देखील मी तुमच्या प्रोत्साहनासाठी हे वचन सांगत आहे. रोमकरास पत्र 8वा अध्याय, रोमन्स चॅप्टर 8, रोमन्स चॅप्टर 8वा अध्याय. मिळालं असेल तर प्लीज आमीन बोलूया. आमेन. रोमन्स चॅप्टर 8 आणि प्लीज कृपा करून 30 वचन वाचूया. आणखी ज्यांना त्याने पूर्वी नेमले, बायबल सांगतं की ज्यांना त्याने पूर्वी नेमले त्यांना त्याने बोलावलेही, त्यांना त्याने बोलावलेही आहे. आणि ज्यांना त्याने बोलावले, आणि ज्यांना त्याने बोलवले त्यांना त्याने न्यायी ठरवले, त्यांना त्याने न्यायी ठरवले. आणि ज्यांना त्याने न्यायी ठरवले, आणि ज्यांना त्यांनी न्यायी ठरवले त्यांना त्याने गौरविले. हालेलुया. हालेलुया. मला नाही वाटत तुम्हाला देवाचं वचन कळतंय. किती लोकांना देवाचं वचन कळतंय? लिबो शेके राहत में आला बा. बोला माझ्या मागे, परत एकदा हे वचन वाचूया. वाचूया सिस्टर. आणखी ज्यांना त्याने पूर्वी नेमले, मला देवाने पूर्वी नेमलेला आहे. मला देवाने पूर्वी नेमलेला आहे. जगाचा पाया घालण्यापूर्वी, जगाचा पाया घालण्यापूर्वी ना पुढे असं लिहिलंय, त्यांना त्याने बोलावलेही. बना देवाने मला तारण्यासाठी बोलवलेलं आहे. देवाने मला तारण्यासाठी बोलावलेलं त्याच्या आहे. गौरव, त्याच्या कार्यासाठी बोलवलेलं आहे. त्याच्या कार्यासाठी बोलावलेलं आहे. ना पुढचं वचन, आणि ज्यांना त्याने बोलावले त्यांना त्याने न्यायी ठरवले. आणि ज्यांना त्याने बोलवले त्यांना त्याने न्यायी ठरवले. न्यायी ठरवले. न्यायी म्हणजे तुम्ही अजिबात देवाचे लेकर पापी नाहीये, पण नीतिमान आहात. आमेन. बोला माझ्या मागे, देवाने मला न्यायी ठरवले. देवाने मला न्यायी ठरवले. देवाचा स्वभाव माझ्यामध्ये आहे. देवाचा स्वभाव माझ्यामध्ये आहे. देवाचं जीवन माझ्यामध्ये आहे. देवाचं जीवन माझ्यामध्ये आहे. आणि पुढे असं लिहिलंय, प्लीज वाचूया. आणि ज्यांना त्याने न्यायी ठरवले त्यांना त्याने गौरविले. हालेलुया. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ज्यांना त्यांनी न्यायी ठरवले त्यांना त्याने गौरविले. यस आमेन. जर तुमचं जीवन गौरवशाली नसेल तर आज तुमची प्रार्थना पाहिजे की प्रभू रोमन्स 8:30 मध्ये जे लिहिले त्याच्या माझ्या जीवनात पूर्ण केले जावं. यस. हालेलुया. हालेलुया. म्हणा गौरवित जीवन, गौरवित जीवन येशू ख्रिस्तामध्ये, येशू ख्रिस्तामध्ये मला जगण्यासाठी, मला जगण्यासाठी देवाने बोलवलेलं आहे. देवाने बोलावलेलं आहे. त्याच्या खालचं नाही, त्याच्या खालचं नाही, त्याचं मधलं नाही, त्याच्या मधलं नाही, त्याच्या गौरवाचं जीवन, त्याच्या गौरवाचं जीवन देवाने मला जगायला बोलवलेलं आहे. देवाने मला जगायला बोलावलेलं आणि आहे. या शेवटच्या दिवसांमध्ये, आणि या शेवटच्या प्रभू दिवसांमध्ये, येशू येण्याच्या दिवसांमध्ये प्रभू येशू येण्याच्या दिवसांमध्ये मला ते जीवन जगलं पाहिजे. मला ते जीवन जगलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक विश्वासू देवाच्या नजरेत मौल्यवान आहे. आमेन. पण तुम्हाला किती समजतं हे अति महत्वाचं आहे. तुम्ही जर स्वतःला कमी लेखत आहात, येशूमध्ये येऊन तुम्ही स्वतःला धिक्कारताय, किंवा तुम्ही स्वतः येशूमध्ये येऊन त्या पातळीमध्ये जगत नाही, हे तुमच्या हातात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचं वचन आहे
की येशूच्या वचनाकडे बघून जीवन जगायला पाहिजे. Yes, amen. बोलूया माझ्या मागे. आजचा संदेश आहे आजचा संदेश आहे माझं जीवन माझे जीवन परिस्थितीकडे बघून, परिस्थितीकडे बघून, शैतानाकडे बघून, सैतानाकडे बघून, आजाराकडे बघून, आजाराकडे बघून, लोक काय म्हणतात त्याच्याकडे बघून लोक काय म्हणतात त्याकडे बघून मी नाही जगणार. मी नाही जगणार. कारण देवाच्या वचनानुसार कारण देवाच्या वचनानुसार जगण्यासाठी जगण्यासाठी मला बोलवलेलं आहे मला बोलावलेलं आणि आहे मी देवाच्या वचनाकडे बघत जगणार आहे. आणि मी देवाच्या वचनाकडे बघत जगणार आहे. म्हणजे मी रोज आणि रोज रोज आणि रोज येशूच्या नावात येशूच्या नावात वाढत आणि वाढत जाणार. वाढत आणि वाढत जाणार. Praise the Lord. हालेलुया. जितकं तुम्ही स्वतःकडे बघणार, तुमच्या सर्टिफिकेट कडे बघणार, तुमच्या शिक्षणाकडे बघणार, तुम्ही जिथे आहात तिथे राहता त्या गोष्टीकडे बघणार, तुमचा जीव खाली खाली जाणार. पण बायबल सांगतं ज्या दिवशी तुम्ही येशूवर विश्वास ठेवला आणि तुम्ही पवित्र आत्म्याने भरला, आता तुम्ही आणि मी देवाच्या वचनाकडे बघून जगणारे आहोत. Yes, amen. हालेलुया. हालेलुया. जर वचन सांगतं तू जिवंत देवाचं लेकरू आहे, मी तसाच आहे. Yes, amen. बोलिया माझ्या मागे. जर वचन सांगतं जर वचन सांगतो मी जिवंत देवाचं लेकरू आहे, मी जिवंत देवाचं लेकरू तर मी आहे, तसाच आहे. तर मी तसाच आहे. म्हणा जर वचन माझ्याशी बोलतंय, जर वचन माझ्याशी बोलताय, देवाने मला गौरवासाठी बोलवलेलं आहे, देवाने मला गौरवासाठी बोलावलेलं मी आहे, तसाच आहे. मी तसाच आहे. परिस्थिती काही सांगो, परिस्थिती काही सांगो, म्हणा जर देवाने मला बोलवलेलं आहे तर देवाने मला बोलावलेलं आहे विजयी जीवन जिवण्यासाठी, विजयी जीवन जगण्यासाठी, तर मी तसाच आहे. तर मी तसाच आहे. म्हणा जर देवाने मला बोलवलेलं आहे तर देवाने मला बोलावलेलं आहे आशीर्वादी जीवन जगायला, आशीर्वादित जीवन जगायला, नीतिमान जीवन जगायला, नीतिमान जीवन जगायला, पवित्र जीवन जगायला, पवित्र जीवन जगायला, उंचावरती जीवन जगायला, उंचावरती जीवन जगायला, तसाच मी आहे. तसाच मी आहे. आणि जेवढं तुम्ही देवाच्या वचनाकडे बघत बोलत जाणार, पाहत जाणार, तुम्ही ऑटोमॅटिक तुम्ही आतमधून बाहेरून तसे केले जाणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्लीज कृपा करून ऐका. तुम्ही कुठे राहता, तुमचं घर किती लहान आहे, तुम्ही कुठली सर्टिफिकेट घेऊन चालता, याच्यावरती काहीच नाहीये. देवाच्या वचनावरती जीवन आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 किती लोकांना देवाचं वचन कळतंय? म्हणा आजपासून आजपासून मी शिकत आहे मी शिकत आहे देवाच्या वचनाकडे बघून जीवन जगायचं. देवाच्या वचनाकडे बघून जीवन जगायचं. हालेलुया. हालेलुया. तुम्ही कमी नाही होणार, तुम्ही वाढत आणि वाढत जाणार. आमेन. किती लोक समज में आ रहा है ना? बायबल असं सांगतो आपल्याला. प्लीज कृपा करून वाचूया देवाचं वचन. 1 कोरिंथ 3 अध्यायामध्ये आपण आहोत आणि नीट लक्ष देऊन ऐकूया देवाचं वचन. 1 कोरिंथ 3 अध्याय. प्लीज वाचूया 1 कोरिंथ 3 अध्याय 5 ते 7 वचन. प्लीज कृपा करून ऐकूया आणि वाचूया देवाचं वचन. प्लीज वाचूया. तर पाऊल कोण आहे व अपुल्लो कोण आहे, हा ज्यांच्याकडून तुम्ही विश्वास ठेवला, ओके. असे ते केवळ सेवक आहेत. ओके. आणि जसे प्रभूने प्रत्येकाला दिले हा तसे झाले. हा मी लावले, अपोलाने पाणी दिले, ओके. परंतु देवाने वाढवले. ना प्लीज कृपा करून ऐका. किती लोक देवाचं वचन ऐकत आहे? बाली ईश्वर केलं बा. फादर मी प्रत्येक जो शैतान लोकांना देवाचं वचन ऐकू देत नाही त्याला मी शाप देतो येशूच्या नावात. म्हणा माझे कान उघडे आहेत देवासाठी. देवासाठी. कमान जोरात बोलूया. माझे कान उघडे आहेत माझे कान उघडे आहेत देवासाठी. देवासाठी. माझे कान बंद आहेत माझे कान बंद आहेत शैतानासाठी, सैतानासाठी, जगातल्या गोष्टीसाठी. जगातील गोष्टींसाठी. आणि नेहमी लक्षात ठेवा आजचा दिवस परत येणार नाही. यस. आजचा दिवस देवाने बनवलाय जेणेकरून तुम्ही ऐकावं आणि उद्या तुमच्यासाठी मोठ्या गोष्टी घडवल्या जाव्या. आमेन. तर आज तुम्ही मिस केलं, जर आज तुम्ही गमावलं, तर मला नाही माहित की उद्याचा दिवस कसा असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 परत एकदा ऐकूया देवाचं वचन. 1 कोरिंथ 3 अध्यायामध्ये आपण आहोत आणि किती वचन सिस्टर आपण वाचत आहोत? 5 वचनाच्या पुढे आपण वाचत आहोत. वाचूया. तर पाऊल कोण आहे, तर पौल कोण आहे, अपुल्लो कोण आहे, अपोल्लो कोण आहे, ज्याच्याकडून तुम्ही विश्वास ठेवला, ज्याच्याकडून तुम्ही विश्वास ठेवला, असे ते केवळ सेवक आहेत. असे केवळ ते सेवक आहेत. आणि जसे प्रभूने प्रत्येकाला दिले आणि जसे प्रभूने प्रत्येकाला दिले तसे झाले. तसे झाले. मी लावले, मी लावले, अपुल्लोने पाणी दिले, अपोलोने पाणी दिले, परंतु देवाने वाढवले. परंतु देवाने वाढवले. या समेन. वाह, थँक्यू. ना पुढचं वचन. तर मग लावणारा काही नाही, लावणारा काही नाही आणि पाणी देणाराही काही नाही, आणि पाणी देणाराही काही नाही, तर वाढवणारा देव तोच मात्र आहे. तर वाढवणारा देव तोच मात्र आहे. Yes, प्रेज द amen. लॉर्ड. हालेलुया. किती लोक समझ में आ रहा है प्रभु का वचन? म्हणा देवाने मला ठरवलंय देवाने मला ठरवले वाढवणारं जीवन आहे. वाढवणारे जीवन आहे.
काल तुम्ही जसे होता तसे आज नाही पाहिजे. यस. काल जसे तुम्ही होता तसे कालची साक्ष काल निघून गेली. कालचा मान्ना काल खाल्ला, पण आज नवीन मान्ना आहे. यस आमेन. आज नवीन कार्य आहे. आपल्या हृदयावर हात ठेवून म्हणा, माझा देव रोज नवीन कार्य करणारा आहे. माझा देव रोज नवीन कार्य करणार. रोज नवीन चमत्कार करणारा आहे. रोज नवीन चमत्कार म्हणा, करणार. रोज मी नवीन गोष्टी ऐकल्या पाहिजे. रोज मी नवीन गोष्टी ऐकल्या मी पाहिजे. नवीन रोज नवीन कार्य पाहिला पाहिजे. मी रोज नवीन कार्य पाहायला पाहिजे. कारण माझा देव रोज नवीन कार्य करणार आहे. रोज नवीन कार्य करणार आहे. किती लोक समज में आ रहे? आपले पवित्र हात वर म्हणा, मी हे वचन स्वीकारत आहे. मी हे वचन स्वीकारत आहे प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रभू येशूच्या नावामध्ये. आणि मला कळून चुकलेलं आहे. आणि मला कळून चुकलेलं आहे. या वचनानुसार मी असलो पाहिजे. या वचनानुसारच मी असलो पाहिजे. ना बायबल सांगतं, मी लावलं, अपोलोनी पाणी घातलं, पण वाढवलं कुणी? देवानं. आणि जोपर्यंत तुम्ही वचन लावत नाही किंवा तुमच्या हृदयात पेरत नाही, तुम्ही वाढवले जाणार नाही. म्हणा, मी वचनाकडे बघून जगणारा माणूस आहे. मी वचनाकडे बघून जगणारा माणूस आहे. परिस्थिती माझ्यावर राज्य नाही करणार. परिस्थिती माझ्यावर राज्य नाही करणार. शैतान माझ्या विरुद्ध उभा नाही राहणार. शैतान माझ्या विरुद्ध उभा नाही राहणार. लोक काय बोलतात त्यांचं म्हणणं नाही टिकणार. लोक काय बोलतात त्यांचं म्हणणं नाही टिकणार. कारण मी देवाच्या वचनाकडे पाहणार आहे. मी देवाच्या वचनाकडे पाहणार आहे. अनेकांनी देवाच्या वचनाकडे पाहायचं थांबवल्यामुळे त्यांचं जीवन निराश आहे आणि त्यांच्या जीवनात फळ नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही देवाच्या वचनाकडे पाहून जीवन जगताय, तुम्ही केव्हाच खाली नाही जाणार. तुम्ही उंच आणि उंच जाणार. यस आमेन. भले तुम्ही हमाल म्हणून काम करताय, भले तुम्ही साधं काम करताय, भले तुम्ही कुठल्याही प्रकारे खालचं काम करताय, तुम्ही जर देवाच्या वचनानुसार जगत आहात, तुम्ही वाढवले जाणारच. आमेन. म्हणा, मी वाढवले जाणारच. मी वाढवला जाणारच. म्हणा, ही मानसिकता माझ्यामध्ये पाहिजे. ही मानसिकता माझ्यामध्ये पाहिजे. देवाच्या वचनानुसार जगायची इच्छा माझ्यामध्ये पाहिजे. देवाच्या वचनानुसार जगायची इच्छा माझ्यामध्ये पाहिजे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं अनुवाद मध्ये, प्लीज माझ्याबरोबर या. अनुवाद याच्या पहिल्या अध्यायामध्ये या. प्लीज कृपा करून ऐकूया. सॉरी, निर्गम याच्या पहिल्यात जाऊया आणि मग अनुवादकडे जाऊया. निर्गम याचा पहिला अध्याय. व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड, खूप महत्वाचं वचन. प्लीज आपले आत्मिक डोळे उघडूया आणि आपण पाहूया आणि ऐकूया. निर्गम पहिला अध्याय 11 आणि 12 वचन. प्लीज कृपा करून ऐकूया देवाचं वचन. प्लीज वाचूया. म्हणून त्यांना ओझ्यांनी निर्गम पहिला अध्याय आणि 11 ते 12 वचन. प्लीज वाचूया. म्हणून त्यांना ओझ्यांनी जाचण्यासाठी त्यांनी त्यांच्यावर मुकादम ठेवले. ओके. आणि त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस या ही कोठारांची नगरे बांधली. ओके. आपण त्यांनी जसे जसे त्यांना जाचले, बायबल सांगतं जसे जसे मिस्र्यांनी त्यांना जाचले, तसे तसे ते पुष्कळ पटवून अधिकच पसरले. म्हणून इस्रायलाच्या संतानामुळे त्यांना भीती वाटली. बायबल सांगतं ते गुलामगिरीमध्ये होते. इस्रायल लोक गुलामगिरीत होते. आणि बायबल सांगतं ते गुलामगिरीमध्ये असताना मिस्री लोकांनी त्यांना खूप जाचलं, खूप त्रास दिला, खूप. पण बायबल सांगतं जितकं त्यांनी त्यांना जाचलं ते वाढत आणि पसरत गेले. यस आमेन. किती लोकांना कळतं देवाचं वचन? परत एकदा वाचूया. ऐका देवाचं वचन. फास्ट जाऊया. ऐका. म्हणून त्यांना ओझ्यांनी जाचण्यासाठी त्यांनी त्यांच्यावर मुकादम ठेवले. ओके. आणि त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोठाराची नगरे बांधली. ओके. पुढे असं लिहिलंय. पण त्यांनी जसे जसे त्यांना जाचले, ओके, तसे तसे ते पुष्कळपट होऊन अधिकच पसरले. म्हणून इस्रायलाच्या संतानामुळे त्यांना भीती वाटली. बायबल सांगतं ते अधिक वाढले. जर तुम्ही इंग्लिश बायबल वाचत, ते ग्रो, ते वाढत गेले. का? कारण की देवाची इच्छा आहे तुम्ही वाढावं. यस आमेन. तुम्ही गुलामगिरीमध्ये असाल, तुम्ही किती खालच्या कामामध्ये असाल, जर तुम्ही वचनाकडे पाहताय तर तुम्ही केव्हाच कमी नाही होणार. यस आमेन. बालिबो शेकेरा मान देवे. आपले पवित्र हात वर करून म्हणा, वचन माझ्याविषयी बोलत आहे. वचन माझ्याविषयी बोलत आहे. मला बाकीचं घेणं नाहीये. मी वाढत जाणारच. कारण इस्रायल लोक जर गुलामगिरीमध्ये वाढले, जर इस्रायल लोक गुलामगिरीत वाढले, तर मी जे स्वतंत्र आहे, तो जो मी स्वतंत्र आहे, तो येशूच्या नावात मी वाढत जाणार. तो येशूच्या नावात मी वाढत जाणार. पण कोणामध्ये तरी ती इच्छा पाहिजे. खूपशा लोकांनी हरवलेलं जीवन जगायचं ठरवलंय. खूपशा लोकांनी आजारी जीवन जगायचं ठरवलंय. खूपशा लोकांनी दरिद्री आणि अत्यंत खालचं जीवन जगायचं ठरवलं. जरी ते येशूमध्ये आलेत
आणि देव म्हणतो मी काही नाही करू शकत. का? तुझ्याकडे वचन आहे, तुझ्याकडे पवित्र आत्मा आहे, तुझ्याकडे कृपा आहे, तुझ्याकडे पास्टर आहे, तुझ्याकडे चर्च आहे, तुझ्याकडे सर्व काय आहे, आणि तरी देखील तू असाच आहे. देवाची इच्छा नाही तुम्ही असा असावा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा माझ्यामध्ये ती ताण आणि भूक आज मी निर्माण करत आहे. माझ्यामध्ये ती तहान आणि भूक मी आज निर्माण चर्च करते. बोलत जा. मला बोलणारे लोक आवडतात, जे ऑनलाईन आहेत त्यांनी देखील बोलावं. म्हणा माझ्यामध्ये ती तहान आणि भूक आली पाहिजे, ती तहान आणि भूक आली पाहिजे, की जे देवाच्या वचनात लिहिलेलं आहे, की जे देवाच्या वचनात लिहिलेलं आहे, त्याप्रमाणे मी असलो पाहिजे. त्याप्रमाणे मी असलो पाहिजे. हालेलुया. हालेलुया. की लोक म्हणतात देव पक्षपाती नाहीये. यस. देव पक्षपाती नाही. नाही. लोक म्हणतात देव न बदलणारा आहे. यस. लोक म्हणतात देव सारखाच आहे. Yes. ओके, तर देव सारखा आहे, देव न बदलणारा आहे. तर जे इस्रायल लोकांबरोबर झालं, जे प्रेषितांबरोबर झालं, जे अनेकांबरोबर झालं, जे तुमच्या बरोबर देखील होणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज येशूच्या नावात जो शैतान तुम्हाला वाढू देत नाही, त्याची शक्ती मी नाश करत आहे. यस. आमेन. आज तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही विजयी जीवन जगणारे गोष्टी होणार. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्याकडे पहा. म्हणा मी देवाच्या वचनाकडे बघून जगणार आहे. मी देवाच्या वचनाकडे बघून जगणार कारण आहे. मी स्वर्गाचा नागरिक आहे. कारण मी स्वर्गाचा नागरिक मी आहे. वरून पाहतो, मी वरून पाहतो, म्हणून मी वरून अधिकार चालवतो, मी वरून अधिकार चालवतो, मी वरून जीवन जगतो. मी वरून जीवन जगतो. कारण माझं जीवन माझं जीवन येशू बरोबर आहे. येशू बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो फिलिपियन 3:20 मध्ये असं लिहिलंय, वाचू नका, तुम्ही वाचू शकता, की आपण स्वर्गाचे नागरिक आहोत आणि आपण वरून जगत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना अनुवाद याच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण येऊया. लवकर येऊया. काय लिहिलं देवाच्या वचनात प्लीज वाचूया. ऐका, अनुवाद पहिला अध्याय 9 आणि 10 वचन प्लीज वाचूया. अनुवाद पहिला अध्याय 9 ते 10 वचन प्लीज ऐकूया. त्यावेळेस मी तुम्हाशी बोललो, हा, मला एकट्याला तुमचा भार वाहवत नाही. ओके. परमेश्वर तुमचा देव याने तुम्हाला बहुतपट केले आहे. ऐका. परमेश्वर तुमचा देव यांनी तुम्हाला बहुतपट केले आहे. ओके. आणि पहा तुम्ही आज संख्येने आकाशातल्या ताऱ्यांसारखे बहुतपट झाला आहात. आणि तुम्ही संख्येने आकाशातील ताऱ्यांसारखे बहुतपट झाला आहात. आज जितके तुम्ही आहात त्यापेक्षा परमेश्वर तुमच्या पूर्वजांचा देव याने तुम्हाला 1000 पट अधिक करावे. कम ऑन. माझी इच्छा आहे तुमच्या समोर नाचावं आणि प्रभूला धन्यवाद द्यावं. या उन्हाच्या भरामध्ये तुम्हाला काहीच होत नाही याचा मला खूप अनुताप होत आहे. मला ज्यावेळेस मी रात्री या वचनाबरोबर होतो, माझ्या आतमध्ये एक आग लागली आणि मी म्हटलं प्रभू, जर हे वचन माझ्यासाठी आहे तर मी महाराष्ट्रामध्ये वाढला जाणार. आमेन. मी इंडियामध्ये वाढला जाणार. यस. आमेन. मी प्रसिद्धीमध्ये वाढला जाणार. यस. येशूच्या नावामध्ये. यस. आमेन. आपले पवित्र हात वर करून म्हणा, येशूच्या नावात इस्रायल लोक त्यांच्या देवाकडून आकाशातील तारे एवढे वाढत आणि वाढत गेले. कारण त्यांची नजर देवावरती होती. देवाने त्यांना अभिवचन दिलं. देवाने त्यांना अभिवचन दिलं होतं आणि त्याप्रमाणे ते जगत होते. मला माहित नाही तुमची आज परिस्थिती काय आहे आणि तुम्ही कसे आहात. बरं, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही देवाच्या वचनाकडे पाहताय आणि पाहत राहताय आणि बोलत राहताय, तुम्ही केव्हा सारखे नसताल. यस. आमेन. तुम्ही रोज जेवण जेवता यस. आणि आपलं जेवण आपल्या शरीरामध्ये जातं आणि ते जेवण आपल्याला धष्टपुष्ट बनवतं. यस. आमेन. बरोबर आहे. यस. आपल्यातलं रक्त वाढवतं, आपल्यातली एनर्जी वाढवते, आपल्यातली ह्युमिनिटी पॉवर वाढवते. नाव जर शरीरासाठी अन्न एवढं कार्य करतं, तर देवाचं वचन आपल्या जीवनासाठी किती कार्य करणार. आमेन. आणि येशू स्वतः म्हणला, माणूस भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. ती लोक समज में आ रहा है प्रभूचं वचन. म्हणा धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. मला हे कळालेलं आहे. आजपासून येशूच्या नावात देवाचं वचन माझ्या डोळ्यापुढे आहे. देवाचं वचन माझ्या डोळ्यापुढे आहे. सर्टिफिकेट नाही, परिस्थिती नाही, रिपोर्ट नाही, जग म्हणतं ते नाही. सिस्टर प्लीज कृपा करून ऐका. ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये नव्हतो, आम्ही त्या थर्ड क्लास जीवन जगलेलं आहे. आम्ही जुन्या भातले जीवन जगलेलं आहे.
आम्ही ते जीवन जगलेलं आहे, पण ज्या दिवशी मी प्रभूमध्ये आलो, बायबल सांगतो जुनं ते होऊन गेलं. यस पहा तुम्ही नवीन निर्मिती आहात. आमेन. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, जर तुम्ही वचनाकडे लक्ष देणारे लोक असतात, म्हणून प्रभूने ह्या एक गोष्टी सांगितल्या. शहाणा माणूस कोण आहे की जो माझ्या वचनाकडे लक्ष देतो आणि त्याप्रमाणे आपलं जीवन घर बांधतो. वादळ वारं येणार, माझी इच्छा आहे वचन काढूया. मत्ते 7व्या अध्यायामध्ये वचन आहे, लवकर काढूया देवाचं वचन. मत्ते 7वा अध्याय, मत्ते 7व्या अध्यायामध्ये आपण आहोत. आलात का तुम्ही? खाली बोशे केरा बांधेवे 24 वचन यस मिळालं. आमेन. मत्ते 7वा अध्याय आणि 24 ते 29 प्लीज वाचूया. म्हणून जो कोणी हे माझे शब्द ऐकतो, म्हणून जो कोणी हे माझे वचन आज ऐकतोय आणि त्याप्रमाणे करतो, तो एका शहाण्या माणसासारखा होईल. नाव देव त्याला कुठला माणूस म्हणत आहे? शहाणा. आणि किती शाणे लोक किती आहेत, यस त्यांनी आपले हात वर करावे. बाकीच्यांना कळण्यात येईल कोण येते जर त्यांनी हात नाही वर केला तर. किती शाणे लोक किती आहेत, म्हणून मी देवाच्या वचनानुसार जगणारा आहे. मी देवाच्या वचनानुसार जगणार आहे. कारण देव मला शहाणा म्हणतोय. कारण देव मला शहाणा म्हणत आहे. याचा अर्थ जो जगत नाही त्याला देव काय म्हणतोय? मूर्ख. आणि आपल्याला ते व्हायचं नाही. यस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोक समज में आ रहा है? आपले हात वर म्हणा. देवाचं वचन सांगतं, देवाचं वचन सांगतं, जो कोणी माझं वचन ऐकतो जो कोणी माझं वचन आणि ऐकतो त्याप्रमाणे करतो आणि त्याप्रमाणे करतो, तो शहाणा आहे. तो शहाणा आहे. यस आमेन. तो शहाणा आहे ना. पुढे असं लिहिलंय, प्लीज वाचूया. पुढे काय लिहिलंय? त्याने आपले घर खडकावर बांधले, त्याने आपले घर खडकावर बांधले, मग पाऊस पडला व पूर आले, व पाऊस पडला आणि पूर आले, वारेही सुटले वारे सुटले आणि त्या घरास लागले, आणि त्या घराला लागले तरी ते पडले नाही. तरी ते पडले नाही. ते कसे पडणार? कारण त्याला ते खडकावरती, येशू म्हटलेल्या खडकावरती आहे. यस आमेन. आपले पवित्र हात वर करा म्हणा. आजपासून आजपासून पुढच्या आठवड्यापर्यंत पुढच्या आठवड्यापर्यंत माझी साक्ष घडणारच, माझी साक्ष घडणार, मी वाढवला जाणारच, मी वाढवला मी जाणार, नवीन गोष्टी ऐकणार आहे. मी नवीन गोष्टी ऐकणार ज्या आहे, घडल्या नाही ज्या घडल्या नाही त्या गोष्टीची अपेक्षा मी बाळगतो. त्या गोष्टीची अपेक्षा मी बाळगतो. मी वाढवला जाणार मी आहे. वाढवला जाणार आहे. ज्या गोष्टीसाठी मी तडफडत आहे त्या गोष्टीसाठी मी तडफडत आहे, त्या सोप्या केल्या जाणार आहेत त्या सोप्या केल्या जाणार आहेत. येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये. जर या तरुण मुला मुलींना हे कळालं ना, आणि तुम्हाला आणि मला हे कळालं ना, आय टेल यू, देवाचं वचन तुम्हाला आणि मला घडवणारं वचन आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर अन्न आपल्या शरीराला घडवतं किंवा वाढवतं तर देवाचं वचन सगळ्यात मोठं आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज कोणामध्ये तरी ती ताणभूक आली पाहिजे. कोणीतरी म्हटलं पाहिजे, नाही पास्टर मी परिस्थिती नाही, वचनाकडे बघून जगणार आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोक समज में आ रहा है ना. वाचूया पुढचं वचन. कारण त्याचा पाया खडकावर घातला होता, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता, आणि जो कोणी हे माझे शब्द ऐकून आणि जो कोणी माझे हे शब्द ऐकून त्याप्रमाणे करीत नाही, करत नाही, तो एका मूर्ख माणसासारखा होईल. तो एका मूर्ख माणसासारखा होईल. त्याने आपले घर वाळूवर बांधले, त्याने आपले घर वाळूवर बांधले, त्याने आपले घर वाळूवर बांधले, वन मोर टाइम, त्याने आपले घर वाळूवर बांधले. ना. पुढचं वचन. मग पाऊस पडला, मग पाऊस पडला व पूर आले, व पूर आले, वारेही सुटले, वारे सुद्धा सुटणार, आणि त्या घरास लागले, आणि त्या जीवनाला लागले. तेव्हा ते पडले कारण ते पडले आणि अगदी कोसळून गेले. आणि अगदी कोसळून गेले. यस. प्लीज ऐका, तुम्ही जर चर्च मध्ये येत आहे तर प्रत्येक रविवारी आणि शुक्रवारी तुमची वाढ झालीच पाहिजे. यस. प्लीज आमच्या जीवनाकडे बघा. रोज आणि रोज देवाच्या कृपेने आम्ही वाढत आहोत. रोज नवीन गोष्टी आम्ही ऐकत आहोत. यस. रोज नवीन गोष्टी. प्लीज कृपा करून ऐका. रोज नवीन कार्य आम्ही बघत आहोत. रोज नवीन गोष्टीची अपेक्षा आम्ही बाळगतोय आणि देव ते पूर्ण करत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी इच्छा आहे आजपासून तुमच्यातली निराशा तुम्हाला केव्हा दिसू नये. आजपासून तुमचे वाईट विचार केव्हा तुम्हाला थकवून टाकू नये. Yes. पण आजपासून देवाचं वचन तुमच्या हृदयाचा ताबा घेऊ आमेन. आणि ते वचन तुम्हाला एवढं वाढवो की तुम्ही म्हणणार, पास्टर खरोखर माझं जीवन देवाच्या वचनावरती आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक समज में आ रहा है? आपले हात वर करा. अजून एक वचन अनुवाद 10व्या अध्यायामध्ये आपण येऊया. ऐका, इस्रायल लोक गुलामगिरीत मध्ये होते, कसे वाढले. मग आपण पुढे जाऊया, वाचूया देवाचं वचन. अनुवाद 10वा अध्याय आणि प्लीज 22व्या वचनाकडे आपण येऊया. वंडरफुल वचन, प्लीज वाचूया.
तुझे पूर्वज खाली मिस्रात गेले ओके, तेव्हा ते 70 जण होते. फक्त 70 जण होते. आणि आता परमेश्वर तुझा देव आणि आता परमेश्वर तुझा देव याने तुला आकाशातल्या ताऱ्यांसारखे बहुतपट केले आहे. हालेलुया. हालेलुया. यस. 70 जण होते देव म्हणतो, तू गेला मिस्रात तेव्हा, पण आता तुला देवाने ताऱ्यां एवढे केले आहे. आकाशातील ताऱ्यांसारखे बहुतपट केले आहे. आकाशातील ताऱ्यांसारखे केले आहे. तुम्ही आशीर्वाद घ्यायला येता, खूप छान गोष्ट करता. तुम्ही तेल पाणी किंवा नोकरी किंवा प्रमोशन किंवा लग्न किंवा तुमच्या घरासाठी येता, खूप चांगलं करताय. पण एक गोष्ट जर तुम्ही गमावली, आणि ती म्हणजे या सर्वाचा सोता, या सर्वाचा उगम, या सर्वाचा तुमच्यावरती प्रेम करणारा, या सर्वांमध्ये तुम्हाला उंच करणारा देव जर त्याचा हात तुम्ही धरला आणि त्याच्यावरती विश्वास ठेवला, या गोष्टी तुमच्यासाठी सोप्या केल्या जातील. आमेन. तुम्हाला नाही कळालं? किती लोकांना कळालं मी काय सांगितलं? म्हणा, मी जर आशीर्वादासाठी येतोय, जर मी आशीर्वादासाठी येतोय, आरोग्यासाठी येतोय, आरोग्यासाठी येतोय, काही मिळवण्यासाठी येतोय, काही मिळवण्यासाठी येतोय, ते मला मिळेलच. ते मला मिळेलच. पण जो देव सार्वकालिक प्रीतीने माझ्यावर प्रेम करतो, सार्वकालिक प्रीतीने माझ्यावर प्रेम करतो, ज्याने माझ्यासाठी जीव दिला आणि पुन्हा उठला, ज्याने माझ्यासाठी जीव दिला आणि पुन्हा उठला, आता त्याची इच्छा आहे, आता त्याची इच्छा आहे मी गौरविला जाओ, गौरविला जाऊ, वाढवला जाओ, वाढवला जाऊ. त्या देवाच्या मागे मी पळालो पाहिजे, त्या देवा मागे मी पळालो पाहिजे, आणि त्याचं वचन माझ्या जवळ पाहिजे, आणि त्याचं वचन माझ्या जवळ पाहिजे. किती लोक समज में आ रहा है? यस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कळतंय देवाचं वचन? म्हणा, मी वाढवलं जाणार, मी वाढवलं जाणार. आजचा दिवस, आजचा दिवस माझ्यासाठी आशीर्वादाचा आहे, माझ्यासाठी आशीर्वादाचा आहे. मी चांगल्या बातम्या ऐकणार आहे, मी चांगल्या बातम्या ऐकणार आहे, मी चांगल्या गोष्टी पाहणार आहे, मी चांगल्या गोष्टी पाहणार आहे. कारण देवाने ठरवलंय, देवाने ठरवलंय मला वाढवायचं, मला वाढवायचं. समज में आ रहा आपको? यस. तुम्हाला कळतंय? यस. देवाने एक माणूस निवडला ज्याचं नाव अब्राम होतं, आणि देवाने त्याच्याद्वारे राष्ट्र निर्माण केले. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेच अब्रामाचे बीज आपण आहोत, आमेन. आणि बायबल सांगतं आपण वाढवले जाणार. यस. आमेन. आपण वाढवले जाणार. म्हणून मला हे वचन खूप आवडतं. प्लीज स्तोत्रसंहिता 115 मध्ये या. काय देवाचं वचन आहे तुमच्यासाठी, वाचूया. साम चॅप्टर 115. साम चॅप्टर 115. स्तोत्रसंहिता 115 अध्याय. साम चॅप्टर 115. मिळालं असेल तर आमेन बोलूया. आमेन. पहा देवाची योजना, देवाची इच्छा तुमच्या जीवनामध्ये. थँक्यू जीसस. स्तोत्रसंहिता 115 अध्याय. मिळालं का? यस. आमेन. ओके, प्लीज कृपा करून 9व्या वचनाच्या पुढे आपण जाऊया. देव काय म्हणतो ऐकूया. प्लीज वाचूया. हे इस्रायला, हे इस्रायला, तू परमेश्वरावर भरोसा ठेव, तू परमेश्वरावर भरोसा ठेव, तोच त्यांचे सहाय्य व त्यांची ढाल आहे. तोच त्यांची सहाय्य आणि त्यांची ढाल आहे. अहो अहरोनाचे घराणे हो, ओके, तुम्ही परमेश्वरावर भरोसा ठेवा, ओके, तोच त्यांचे सहाय्य व त्यांची ढाल आहे. ओके, अहो परमेश्वराचे भय धरणारे हो, ओके, तुम्ही परमेश्वरावर भरोसा ठेवा, तुम्ही परमेश्वरावर भरोसा ठेवा, तोच त्यांचे सहाय्य व त्यांची ढाल आहे. तोच त्यांची सहाय्य आणि त्यांची ढाल आहे. परमेश्वराने आमची आठवण केली आहे. ओ, परमेश्वराने आमची आठवण केली आहे. येशूच्या नावात देव तुमची रोज आठवण करतो, आमेन. कारण तुम्ही त्याचे प्रिय लेकर आहात. यस. आमेन. गर्वाने म्हणा, देव माझी रोज आठवण करतो, देव माझी रोज आठवण करतो, म्हणून मी भस्म नाही झालो. म्हणून मी भस्म नाही झालो. म्हणा, मी देव माझी रोज आठवण करतो, देव माझी रोज आठवण करतो, आणि माझ्याकडे पाहतो, आणि माझ्याकडे पाहतो, आणि मला म्हणतो, आणि मला म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुला, माझ्या मुली, माझ्या मुली, 10 वर्ष तू माझ्यामध्ये, 10 वर्ष झाले तू माझ्यामध्ये, 15 वर्ष तू माझ्यामध्ये, 15 वर्ष तू माझ्यामध्ये, तुझं स्थान का नाही बदललं, तुझं स्थान का नाही बदललं, तू त्याच ठिकाणी कशी काय आहे, तू त्याच ठिकाणी कशी काय तू आहे, वाढली का नाही, तू वाढली का नाही, तुला वचन दिलेलं आहे, तुला वचन दिलेलं आहे, तुझा विश्वास तुला दिलेला आहे, तुझा विश्वास तुला दिलेला तुला आहे, पवित्र आत्मा दिलाय, तुला पवित्र आत्मा दिला, तुला माझी कृपा दिलेली आहे. तुला माझी कृपा दिली. हे माझ्या मुला, हे माझ्या मुला, हे माझ्या मुली, हे माझ्या मुली, तू का तिथं बसलीस, का तू तिथे बसली, का शैतान आणि आजार तुझ्यावरती राज्य करतोय, का सैतान आणि राजार तुझ्यावर राज्य तुला करतो? अधिकार नाही मिळाला का, तुला अधिकार नाही मिळाला का, येशूच्या नावामध्ये येशूच्या नावामध्ये तुला सगळ्यात श्रेष्ठ नाव मिळालं नाही का, तुला सर्वात श्रेष्ठ नाव मिळालं नाही ज्याचं का? नाव येशू आहे, ज्याचं नाव येशू आहे. मग तू का घेत नाही, मग ते तू का घेत नाही, तुझी परिस्थिती का बदलली नाही. तुझी परिस्थिती का बदलली नाही. ना कोण विचारतंय, देव कोणाला, आणि मला. आपण देवाला विचारतोय बदल. आपण देवाला म्हणतोय तू बदल, देव म्हणतो तू बदलला जा, तुझ्याकडे मी सर्व काय दिलेलं आहे.
आज ज्याला कळेल त्याला कळेल. यस आमेन. पुढचं वचन वाचूया, काय लिहिलंय ऐका देवाचं वचन. परमेश्वराने आमची आठवण केली आहे. परमेश्वराने आमची आठवण केली आहे. तो आम्हास आशीर्वाद देईल. तो आम्हास आशीर्वाद देईल येशूमध्ये दिलेले आहेत. पुढचं वचन. तो इस्रायलाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. ओके. तो आरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. ओके. तो परमेश्वराचे भय धरणाऱ्या लहान मोठ्यांना आशीर्वाद देईल. ओके. परमेश्वर तुम्हाला अधिकाधिक वाढवो. बाबा 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 आपले पवित्र हात पकडून म्हणूया, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. तुम्हाला अधिकाधिक वाढवणार आहे. तुम्हाला अधिकाधिक वाढवणार आहे. आत्मिकरित्या, शारीरिकरित्या, बौद्धिकरित्या, आर्थिकरित्या, दुसऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीच्या वरती मला वाढवणार आहे. दुसऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीवरती मला वाढवणार आहे. येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये. सिस्टर प्लीज ही ताणभूक तुमच्यामध्ये पाहिजे. अदरवाईज तुम्ही साधं ख्रिस्ती जीवन जगत आहात. तर मला सांगायला आवडेल, तुम्ही त्या लाजरासारखे आहात की जो लाजर श्रीमंत माणसाच्या दरवाजापाशी पडलेला होता. विश्वासू तर होता पण भिकारी होता, आणि जे काय त्याच्या टेबलवरून पडायचं तो खात होता. आणि बायबल मधील शेवटी देवदूत आले मेल्यावर आणि त्याला घेऊन गेले, आणि नक्की तो स्वर्गात गेला. पण मला 100% माहिती आहे देव वरून बघत म्हणून असेल, लाजरा लाजरा तुला सर्व दिलंय पण तू तिथंच आहेस. किती लोक समज में आ रहा है. म्हणा मी वाढवला जाणार. मी वाढवला जाणार. मी कमी नाही होणार. मी कमी नाही होणार. रोज मी नवीन गोष्ट ऐकणार आहे. मी रोज नवीन गोष्टी ऐकणार मी आहे. रोज नवीन चमत्कार बघणार आहे. रोज मी नवीन चमत्कार बघणार. कारण माझा देव एवढा महान आहे. कारण माझा देव एवढा महान आहे. स्वर्ग आणि पृथ्वी भरून उरलेला आहे. स्वर्ग आणि पृथ्वी भरून उरलेला आहे. त्या देवाचं मी लेकरू आहे. त्या देवाचं मी लेकरू आहे. आणि जर तुम्हाला माहित नाही तुमचा देव किती मोठा आहे तर तुम्ही केव्हा वाढवले जाणार नाही. नो नो प्लीज. बायबल नाही वाचलं तुम्ही आणि तुम्ही जर मनन नाही केलं आणि बायबलचं वचन तुमच्या मनात नाही, तुम्ही केव्हा वाढवले जाणार नाही. तुम्ही किती आराधना करा, तुम्ही किती उपवास करा, तुम्ही किती चर्चला या, पण जर देवाच्या वचनाकडे पाहून तुम्ही जगत नाही आणि तुम्ही म्हणत नाही मी वचन सांगतो तसा आहे, तुम्ही वाढवले नाही जाणार. तुम्ही विश्वासू राहणार लाजरासारखे आणि एक दिवशी स्वर्गात जाणार. पण देव म्हणेल आला. तुम्ही म्हणता आलो प्रभू. देव म्हणेल आला पण बरोबर नाही आला, जसा पाहिजे होतं तसा नाही आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांची इच्छा आहे शेवटच्या दिवशी प्रभूंनी म्हणावं, शाबास माझ्या विश्वासू दासा आणि दासी, यस मी जे ठरवलं ते तू केलं. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोक समजा म्हणा माझा देव महान आहे. माझा देव महान तो आहे. अति उंच आहे. तो अति उंच आहे. त्याच्याकडे सर्व सत्ता आहे त्याच्याकडे सर्व सत्ता आणि आहे. तो माझ्यामध्ये राहतो. आणि तो माझ्यामध्ये राहतो. मी कमी नाही होणार. मी कमी नाही होणार. येशूच्या नावात मी कमी नाही होणार. येशूच्या नावात मी कमी नाही होणार. आजपासून माझी साक्ष रोज असेल. माझी साक्ष रोज मी असेल. नवीन गोष्टी रोज बघणार. मी नवीन गोष्टी रोज बघणार. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतो तुमचा माझा देव स्वर्ग आणि पृथ्वी भरून उरलेला देव आहे. यस आमेन. वाचूया इर्म्या 23:23 वचन. लवकर या. आज मी तुम्हाला दाखवेल प्रभू किती महान आहे आणि नंतर मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. लवकर या. इर्म्या 23:23 वचन मला खूप आवडतं. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. परमेश्वर म्हणतो मी जवळचा मात्र देव आहे आणि मी दूरचा देव नाही काय. म्हणजे देव म्हणतो मी या स्टेजवरचा देव आहे मागचा देव नाही का. देव म्हणतो मी असा देव आहे का की मी फॉरेनचा इस्रायलचा याचा देव फक्त तुझा नाही का, तो जवळचा बी आहे. वाचूया सिस्टर. परमेश्वर म्हणतो मी जवळचा मात्र देव आहे. ओके. आणि मी दूरचा देव नाही काय. आणि मी दूरचा देव नाही काय. याचा अर्थ देवाला काय म्हणायचंय. तू स्वतःला दूर म्हणतोस का. तू स्वतःला लांब टाकलेला म्हणतोस का. मी तुझ्या जवळ आहे देव म्हणतो. यस आमेन. मैं तेरे पास हूं प्रभू म्हणतो. यस. हालेलुया. हालेलुया. दुसरे खूप पुढे गेलेत का देव म्हणतो आणि तू मागे राहिलाय. मी तुझ्या बरोबर तेवढाच आहे जो पुढे गेला त्याच्या बरोबर आहे. यस. हालेलुया. हालेलुया. ना पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. परमेश्वर म्हणतो मी त्याला पाहणार नाही. हा. अशा गुप्त स्थानामध्ये कोणा मनुष्याला लपता येईल काय. लपता येईल काय. कारण मी आकाश आणि पृथ्वी भरून उरलो नाही. हे वचन ऐकल्यावर माझ्या जीवनात काहीतरी होतं. वाचा तुम्ही. वाचूया प्लीज वाचूया. 1 2 गो. मी आकाश आणि पृथ्वी भरून उरलो नाही काय. मी आकाश आणि पृथ्वी भरून उरलो नाही काय. मी आकाश आणि पृथ्वी भरून उरलो नाही काय. कोणासाठी. माझ्यासाठी. याचा अर्थ आकाश आणि पृथ्वी देवाला मावत नाही. तो देव तुझ्यावरती प्रेम करतो. यस आमेन. मग तू कमी होणार का वाढवला जाणार. वाढवला जाणार.
तू कमी होणार का वाढवला जाणार? वाढवला जाणार. तू कमी होणार का वाढवला जाणार? वाढवला जाणार. लक्षात ठेव, बायबल सांगतं इसाकाने देवाचं वचन ऐकलं आणि ज्यावेळेस कुणी पेरणी करत नव्हतं इसाक पेरणी करत होता. ज्यावेळेस कुणी विहीर खोदत नव्हतं इसाक विहिरी खोदत होता. ज्यावेळेस कुणी लावणी करत नव्हतं इसाक लावणी करत होता. आणि बायबल सांगतं 100 पट पीक त्याला आलं. ज्यावेळेस कुणी कापणी नव्हतं करत इसाक 100 पट कापणी करत होता. ज्यावेळेस कोणाच्या विहिरीला पाणी नव्हतं इसाकाच्या विहिरीला भरपूर जिवंत पाणी होतं. हालेलुया. कारण इसाक कोणाचं वचन ऐकून जीवन जगत होता? देवाचं. कोणाच्या वचनाकडे पाहून जीवन जगत होता? देवाच्या. आज तुम्ही जर देवाच्या वचनाकडे पाहून जीवन जगताय, कुणी विश्वास ठेवो न ठेवो मी तर ठेवणार आहे. कुणी चर्चला येऊ ना मी तर येणार आहे. कुणी प्रार्थना करो नाही मी तर प्रार्थना करणार आहे. कुणी उपवास करो मी तर करणार आहे. कुणी स्तुती करो काम करो देवासाठी जगो मी तर जगणार आहे. आणि मी 100 पट कापणी करणार आहे. आमेन. किती लोक समज में आ रहा है? यस. ज्यावेळेस कोणी लावत नव्हतं पेरत नव्हतं कोण पेरत होता? इसाक. जेव्हा कोणी कापणी करत नव्हतं कोण कापणी करत होता? इसाक. किती पट? 100 पट. ज्यावेळेस कोणी विहिरी खोदत नव्हते मातीने बुजवलेल्या होत्या कोण विहिरी उकरत होतं? इसाक. आणि कोणाच्या विहिरीला जिवंत पाणी लागलं? इसाकाच्या. कारण देवाच्या वचनानुसार देव म्हणला खाली मिस्रात जाऊ नको, इथे गारारात राहा, इथंच मी तुला आशीर्वाद देईल. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला माहित नाही तुम्ही किती दुष्काळ आहात, किती खाली आहात, किती संकट आहात. आजपासून जर देवाचं वचन ऐकलं, जर कुणी कापणी नाही करत तुम्ही आजपासून कापणी करणार. आमेन. जर कुणी विहीर खोदत नाही तुम्हाला जिवंत पाणी लागेल. आमेन. जर कुणी तुम्हाला ना कुणी आशीर्वादित आहे तुम्ही आशीर्वादित होणार. यस. हालेलुया. हालेलुया. मे बी इसाकाला मूर्ख म्हणत असतील. इसाकाला नो मॅटर. तुम्ही ज्यावेळेस प्रभूमध्ये चालता लोक तुम्हाला मूर्ख म्हणतील, तुमच्यावर तुम्हाला नावं ठेवतील, म्हणतील चर्च में जा रहा है टाइम वेस्ट है. काय लोक म्हणतील ओके तेरा विश्वास है तो अभी तू क्यों प्रॉब्लेम में है. त्याला म्हणायचं दुष्काळ लवकरच दूर होणार आहे. यस. आमेन. आणि मी 100 पटीने कापणी करणार आहे. यस. मी 100 पटीने कापणी करणार आहे. आमेन. हालेलुया. 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 किती लोक समज में आ रहा है? किती लोक देवाचं वचन कळतं? से 4 प्रकारची जमीन देव येशूने बोलला. येशूने 4 प्रकारच्या जमिनीविषयी बोलला. बट बायबल सांगते 4 प्रकारच्या जमिनीतून एकच प्रकारची जमीन फळ देते. इमॅजिन. यस. सुपीक जमीन. येशूने 4 प्रकारच्या जमिनीविषयी बोलला, पण या 4 प्रकारच्या जमिनीतून एकच प्रकारची जमीन सुपीक जमीन आणि 100 पट 30 पट 60 पट 100 पट फळ देते. तुम्हाला माहित आहे? यस. तुम्हाला माहित आहे वाय? का? मत्ते 13वा अध्याय लवकर लवकर काढूया, लवकर या. मत्ते 13व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि प्लीज देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. मत्ते 13वा अध्याय. यस. मत्ते 13वा अध्याय मिळाला असेल तर आमेन बोलूया. आमेन. मत्ते 13वा अध्याय आलात का? यस. बोला माझ्या मागे पास्टर मी तुमच्या बरोबर आहे, वचना बरोबर आहे, तुम्ही जे बोलताय ते मी ऐकतोय. म्हणा माझे कान शैतानासाठी बंद आहेत. माझे कान शैतानासाठी बंद आहेत. कायमचे. 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 कुठला स्पीकर वाजला तरी बंद आहेत. बाहेरचा बंद आहेत. बंद आहे. कोणी निगेटिव्ह शब्द बोलले तरी बंद आहेत. कोणी निगेटिव्ह शब्द बोलले तरी बंद आहे. कोणी देवाच्या वचनाविरुद्ध बोललं तरी बंद आहेत. कोणी देवाच्या वचनाविरुद्ध बोललं तरी बंद आहे. कोणी रिपोर्ट पाहून म्हणतो तू मरणार आहे, कोणी रिपोर्ट पाहून म्हणतो तू मरणार आहे. त्याच्यासाठी माझे कान बंद आहेत. त्याच्यासाठी माझे कान बंद आहेत. कोणी म्हणतो कोणी म्हणतं तुझ्या सर्टिफिकेट पहा आणि मग जीवन जग, तुझे सर्टिफिकेट पाहण बघ जीवन जग, तुझं शिक्षण बघ, तुझं शिक्षण बघ, तू कुठं राहतो बघ, तू कुठे राहतो ते बघ, तुला कोण ओळखतं बघ. तुला कोण ओळखतं ते अशा बघ. बोलणाऱ्यासाठी माझे कान बंद आहेत. असे बोलणाऱ्यांसाठी माझे कान बंद पण जो देवाचं वचन बोलतो, पण जे देवाचं वचन बोलतो. इस्रायल लोक गुलामगिरीमध्ये होते, इस्रायल लोक गुलामगिरीत होते, तरी वाढवले गेले, तरी वाढवले गेले आकाशातील ताऱ्यांप्रमाणे. आकाशातील ताऱ्यांप्रमाणे. हे वचन माझ्यासाठी आहे. हे वचन माझ्यासाठी आहे. जर ते जुन्या करारात वाढवले गेले, जर ते जुन्या करारात वाढवले गेले, नवीन करारात तर किंमत मोजलेली आहे, पण नवीन करारात तर किंमत मोजली, मग मी किती वाढवला जाणार? तर मी किती वाढवला जाणार? पण 4 प्रकारची जमीन आहे. यस. पण 4 प्रकारची जमीन आहे. मत्ते 13 आणि प्लीज कृपा करून वाचूया 18 वचन. यस. मत्ते 13 18 वचन. 18 वचनाच्या पुढे जाऊया. मत्ते 13 18च्या पुढे. तर तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. ओके. कोणी
जेव्हा कोणी राज्याची गोष्ट ऐकतो ओके, पण ती त्याला समजत नाही, पण ती त्याला समजत नाही, पण ती त्याला समजत नाही, पण ती त्याला समजत नाही. आज तुम्ही कोणाच्या राज्याच्या गोष्टी ऐकत आहात, स्वर्गाचं राज्य. पण तुम्हाला कळतंय का? यस. हा, प्लीज माझ्याकडे लक्ष द्या. एक मिनिट, हे वचन ऐकायच्या अगोदर मी माझा हात देवाकडे करतो आणि मी तुम्हाला देवा पुढे सांगतो, जे काही पवित्र आत्मा आमच्याशी बोलेल किंवा रात्री रात्री आम्ही देवाच्या उपस्थितीवर बसतो आणि जे काय देवापासून संदेश येईल तो संदेश आम्ही तुमच्याकडे आणतो. केव्हा कोणाचं ऐकून नाही. लिसन टू मी व्हेरी केअरफुली. आणि ज्यावेळेस आम्ही तुमच्याशी बोलतो, मी प्रभूला सांगतो की हे वचन जे ऐकेल त्याच्या जीवनामध्ये आम्ही रोज वाढ बघणार आहे. प्लीज कृपा करून ऐका, प्लीज कृपा करून ऐका. जे चर्चचे पास्टर जर प्रार्थना करणार नसेल तर इफेक्ट केव्हा होणार नाही. एखादा चर्चचा पास्टर जर त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याची आग नाहीये, त्याचे लोक बी थंड असतील. जे चर्च उपास करणार नाही ना प्रार्थना करणार नाही, ते चर्च केव्हा वाढणार नाही. पण प्रेज गॉड, आपण तसे लोक आहोत. आपले हात वर करा, म्हणा धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, मी असाच आहे, मी असाच आहे तुझ्या वचनानुसार. तुझ्या वचनानुसार. 18 वचन परत एकदा वाचूया आणि नीट लक्ष द्या, वाचूया. तर तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. जेव्हा कोणी राज्याची गोष्ट ऐकतो. नाव देव आपल्या राज्याची गोष्ट सांगत आहे आणि देवाचं राज्य असंच चालतं बरं का. प्लीज वाचूया. पण ती त्याला समजत नाही, ती त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येतो व त्याच्या अंतकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. व त्याच्या अंतकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. ओके. वाटेवर पेरलेला तो हाच आहे. वाटेवर पेरलेला तो हाच आहे की ज्याच्यातून दुष्ट वचन काढून घेतो. ना, नीट ऐका. आणि खडकावर. एक मिनिट, नीट ऐका, नीट ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. खूपशे लोक प्रभू मध्ये येतात, खूप आनंदी जीवन असतं, एकदम हनीमून टाइम असतो. प्रभू एकदम वर्शिप, एकदम आनंद, एकदम जोश, सर्व काय सर्व काय सर्व काय, आशीर्वाद आशीर्वाद, साक्ष साक्ष साक्ष. असं वाटतं हा व्यक्ती रॉकेट सारखा वर जाईल. पण थोड्याच दिवसात, मी सगळ्यांविषयी नाही बोलत, काही लोकांविषयी, त्यांच्यातला आवेश निघून जातो, त्यांच्यातले आशीर्वाद कमी होतात, त्यांच्यातला आनंद कमी होतो, ते देवासाठी उभे नाही राहत. प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम दुसरा काय नाही, जितकं वचन तुमच्यापासून लांब जाईल तितक्या आशीर्वादामध्ये तुम्ही कमी होताल. नाही, तुम्हाला नाही कळत राहिलं, आज तुम्हाला खूप ऊन लागतंय माझ्यापेक्षा जास्ती. किती लोकांना कळते देवाचं वचन? म्हणा म्हणा, जितकं वचन माझ्यापासून लांब जाईल, जितकं वचन माझ्यापासून लांब जाईल, जितकं वचन विरळ होईल, जितकं वचन विरळ होईल, जितक्या वचनाकडे माझी दृष्टी कमी होईल, वचनाकडे जेव्हा माझी दृष्टी कमी माझे होईल, कान वचनाला ऐकायला थांबतील, माझे कान वचनाला ऐकायला थांबतील, आशीर्वाद थांबणार, आशीर्वाद थांबणार, कमी होणार, कमी होणार. म्हणून मी लोकांना मी सांगत असतो, जवळ या, जवळ या, वचनाच्या जवळ या, जवळ या, प्रभूच्या जवळ या, देवाच्या जवळ या. तुम्ही वाढत वाढत जाणार. आमेन. शैतानाला तुमचं सोनं नको, चांदी नको, तुमचं घर नको, तुमचा व्यवसाय नको, फक्त वचन काढायचं. त्याला माहितीये, वचन जर का पेरलं, जसा पाऊस पडल्यानंतर भूमी भिजते आणि भूमी भिजली की तिला हिरवा पाला येणारच. बायबल सांगतं यशाया 55 मध्ये. त्याप्रमाणे देवाचं वचन सांगतं, माझं वचन जे आहे ते जर खाली आलं किंवा तुम्ही जर पाठवलेलं वचन ऐकलं, ते फळ देणारच. आमेन. ने आपको नहीं समझ में आया? नाही म्हणा, पाऊस पडतो, पाऊस पडतो, पाऊस पडला, पाऊस पडला की भूमी भिजते, की भूमी भिजते, आणि भूमी भिजली, आणि भूमी भिजली, ती हिरवीगार होणारच, ती हिरवीगार होणारच, तिला पीक येणारच. तिला पीक येणार. कारण काय पडलाय? पाऊस पडलाय. आय सेड काय पडलाय? पाऊस पडला. त्याप्रमाणे त्याप्रमाणे बोलत जा, त्याप्रमाणे त्याप्रमाणे देवाचं वचन, देवाचं वचन देवाने सांगितलंय. देवाने सांगितलं. माझी इच्छा आहे तुम्ही या वचनाकडे, मग इकडे येऊया. यशाया 55 अध्याय 10 वचन. लवकर या आणि आपण हे 2 वचन ऐकूया आणि प्रार्थना करूया. लवकर ऐकूया. यशाया 55 अध्याय आणि 10 वचन. प्लीज वाचूया आणि मग आपण मत्ते 13 मध्ये येऊया. यशाया 55 अध्याय वाचूया सिस्टर. तर आकाशापासून जसा पाऊस पडतो. ओके, किती वचन वाचत आहात? 10.
10. यशया 55 10वा अध्याय. नाही, माझी इच्छा आहे त्याच्या वरचे 2 वचन वाचा. देवाला शोधा, ते वचन आहे. Yes, yes, sir. हा, वाचूया प्लीज, वाचूया. परमेश्वर सापडेल त्या काळी तुम्ही त्याला शोधा. म्हणजे वचन सापडेल त्या काळी त्यांना शोधा. हा, पुढे. तो जवळ असता तुम्ही त्याला हाक मारा. तो जवळ असता तुम्ही त्याला हाक मारा. दुष्ट आपला मार्ग व अन्यायी मनुष्य आपल्या कल्पना सोडून देव. ओके. आणि परमेश्वराकडे तो परत येऊ. हा, पुढे. म्हणजे तो त्याच्यावर दया करी. दया करी, पुढचं वचन. आणि आमच्या देवाकडे तो परत येऊ. आणि आमच्या देवाकडे तो परत येऊ. कारण तो उदंड क्षमा करील. बा, पुढचं वचन. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत. देव म्हणतो तुझ्या कल्पना पृथ्वीच्या आहेत, माझ्या कल्पना स्वर्गाच्या आहेत. आणि तुमचे मार्ग माझे मार्ग मार्गांपेक्षा. हा, वाचूया. कारण तुमचे मार्ग माझे मार्ग नाहीत असे परमेश्वर म्हणतो. हा, पुढचं वचन सुपर. कारण जशी आकाश हा, पृथ्वीपेक्षा उंच आहेत तसे तुमच्या मार्गांपेक्षा माझे मार्ग आणि तुमच्या कल्पनांपेक्षा माझ्या कल्पना उंच आहेत. किती लोकांना कळतंय? म्हणा, पृथ्वीपासून जसं आकाश उंच आहे, पृथ्वीपासून जसा आकाश उंच आहे, देवाचे मार्ग देवाचे मार्ग आणि कल्पना आणि कल्पना एवढा फरक आहे एवढा फरक आहे माणसामध्ये आणि देवामध्ये. माणसामध्ये आणि देवामध्ये. पण एक वचन दिलेलं आहे. एक वचन दिलेलं आहे. हे वचन स्वर्गाला आणि पृथ्वीला एकत्र करणारं आहे. हे वचन स्वर्गाला आणि पृथ्वीला एकत्र करणार म्हणा, आहे. हे वचन जे दिलेलं आहे हे वचन जे दिलेलं ते आहे मला आणि देवाला एकत्र, मला आणि देवाला एकत्र करणार आहे. ज्या वेळेला हे वचन माझ्यामध्ये येईल, ज्या वेळेला हे वचन माझ्यामध्ये जसे स्वर्ग पृथ्वीपासून लांब आहे, जसं स्वर्ग पृथ्वीपासून लांब मी आहे, देवाच्या जवळ असेल. मी देवाच्या जवळ त्याच्या असेल. कल्पनेच्या, त्याच्या मार्गाच्या जवळ असेल. त्याच्या कल्पनेच्या त्याच्या मार्गाच्या जवळ असेल. म्हणून वचन माझ्याकडे असणं जरूर. म्हणून वचन माझ्याकडे असलं पाहिजे. ज्यांच्याकडे वचन आहे त्यांच्याकडे देवाच्या कल्पना आहेत, देवाचे मार्ग आहेत. नाही समज में आया? यस खूप मोठ्या गोष्टी देवाचा आत्मा बोलतोय. यस. ज्याला कळेल त्याला कळेल. आपले पवित्र हात वर करून म्हणा, मला कळालंच पाहिजे, मला कळायलाच पाहिजे, मला कळालंच पाहिजे. मला कळायलाच पाहिजे. म्हणा, देव म्हणतोय देव म्हणतोय तुझे मार्ग माझे मार्ग नाही, तुझे मार्ग माझे मार्ग तुझ्या नाहीत. कल्पना माझ्या कल्पना नाही. तुझ्या कल्पना माझ्या जसं कल्पना नाहीत. आकाश पृथ्वीपासून लांब आहे, जसं आकाश पृथ्वीपासून लांब आहे, जसे तुझे मार्ग माझ्या मार्गापासून लांब आहेत. तसे तुझे मार्ग माझ्या मार्गापासून पण लांब आहे. देवाची इच्छा ही नाहीये पण देवाची इच्छा ही की नाहीये मी लांब असावं. मी लांब असावं. कारण पहिल्या वचनात तो म्हणाला, कारण पहिल्या वचनात तो म्हणाला, देवाकडे या, देवाकडे या, देवाला शोधा. देवाला शोधा. म्हणा, जर वचन माझ्याकडे आहे जर वचन माझ्याकडे आहे तर माझे मार्ग तर माझे मार्ग देवाचे मार्ग असतील. देवाचे मार्ग आणि मी आणि देव लांब नसेल, आणि मी आणि देव लांब नसेल, एकत्र असणार. एकत्र असणार. यस आमेन. खूप मोठं प्रकटीकरण आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. याचा अर्थ जर तुमच्याकडे वचन आहे तर तुम्ही नेहमी स्वर्गाविषयी विचार करा. आमेन. तुमच्याकडे वचन आहे तर तुमचे मार्ग नेहमी स्वर्गाचे मार्ग असणार. यस. तुम्ही वरून पाहणार सगळ्या गोष्टी, तुम्ही वरून बघणार. वरून राज्य करणार, यस. वरून जीवन जगणार, आमेन. पृथ्वीवरून नाही, वरून. के लोक समज में आ रहा है? म्हणा, हे मी वचन स्वीकारत आहे पास्टर, हे वचन मी स्वीकारते आणि आजपासून आणि आजपासून येशूच्या नावात येशूच्या नावात मी रोज साक्ष माझ्या जीवनात ऐकणार. रोज साक्ष माझ्या जीवनात नवीन ऐकणार. नवीन कार्य मी रोज बघणार आहे. नवीन नवीन कार्य मी रोज आणि पुढचं बघणार. वचन अति सुपर आहे, ज्याला कळेल त्याला कळेल. तर आकाशापासून जसा पाऊस पडतो हा, आणि जसे हिम खाली उतरून येते उतरून येते आणि ती त्याकडे परत जात नाही, आणि ती त्याकडे परत जात नाही. परंतु भूमी भिजवतात. हा, पाऊस काय भिजवतो? भूमी भिजवतो. पुढचं वचन, आणि ती झाडपाला उत्पन्न करील आणि अंकुर फुटवील, असे करून पेरणाऱ्याला बीज व खाणाऱ्याला अन्न देतात. कशामुळे? पावसामुळे. कशामुळे? पावसामुळे. माझी इच्छा आहे जोरात बोलाव. कशामुळे? कशामुळे? पावसामुळे. भूमी भिजते कशामुळे? पावसामुळे. अंकुर येतो कशामुळे? पावसामुळे. झाड फळ येतं कशामुळे? पावसामुळे. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ कशामुळे येतात? पावसामुळे. कारण काय पडलेला आहे? पाऊस. काय भिजलेली आहे? भूमी. काय आलेलं आहे? पीक. देव म्हणतो, हे तू ऐकलं? ऐकलं? यस. ऐकलं? ऐकलं ना? पुढचं वचन तू ऐक मग. यस. तसेच तसेच जे माझे वचन माझ्या मुखातून निघते ते होईल, ते होणार. ते माझ्याकडे रीते परत येणार नाही. पुढचं वचन, परंतु ते जे मी इच्छितो ते पूर्ण करील. आणि ते ज्यासाठी मी पाठवले आणि ज्यासाठी मी ते पाठवले ते साधील. ते साधील. साधणारच. आमेन. आमेन. तुम्हाला एक जोरात टाळी
प्रभूला वाजूया. यस. देव एवढ्या सोप्या गोष्टी सांगून आपल्याला शिकवतोय की पाऊस पडला तर भूमी भिजते, भूमी भिजली तर हिरवागार पाला येतो, हिरवागार पाला आला की अंकुर फुटतं, अंकुर फुटलं की झाड येतं, झाड आलं की पीक येतं, पीक आलं की खायला मिळतं. त्याप्रमाणेच माझं वचन आहे, जो कोणी ऐकतो आणि स्वीकारतो तो शहाण्या माणसासारखा आहे. आमेन. त्याच्या जीवनात फळ येणारच. यस. आमेन. म्हणा मी वचनाकडे बघून जगणार आहे. मी वचनाकडे बघून जगणार आहे. मी माणसाकडे बघून जगत नाही. मी माणसाकडे बघून जगत नाही. माझी तुलना मी कोणाबरोबर करत नाही. मी कोणाबरोबर करत नाही. कारण माझ्यासाठी देवाने माझी योजना दिलेली आहे. माझ्यासाठी देवाने माझी योजना दिली. मी वचनाकडे पाहणार. मी वचनाकडे पाहणार. ओरडू द्या माझ्या घरातील लोकांना, ओरडू द्या माझ्या घरातील लोकांना, दारूला ओरडू द्या, दारूला ओरडू द्या, शैतानाला ओरडू द्या, शैतानाला ओरडू द्या, कुठल्या गोष्टीला ओरडू द्या, कुठल्या गोष्टीला ओरडू द्या. मला एक गोष्ट माहित आहे, मला एक गोष्ट वचन आलेलं आहे, वचन आले, माझ्या हृदयात आलेलं आहे, माझ्या हृदयात आले, गोष्टी माझ्या बाजूने घडणार आहे. गोष्टी माझ्या बाजूने घडणार जर आहे. पाऊस एवढा चमत्कार करू शकतो, तर पाऊस एवढा चमत्कार करू जर शकतो, देवाने वचन दिलंय, तर देवाने वचन तो दिलं, माझ्या जीवनात किती चमत्कार करणार. ते माझ्या जीवनात किती चमत्कार पण मला हे करणार. कळालं पाहिजे, पण हे मला कळालं पाहिजे. 4 प्रकारच्या जमीन आहेत, 4 प्रकारच्या जमीन आहेत, त्याच्यातून एकच जमीन पीक देते. त्यातून एकच जमीन पीक देते. कारण दुष्टाला माहित आहे, दुष्टाला माहित आहे, शैतानाला माहित आहे, शैतानाला माहित एकदा आहे, का वचन गेलं, एकदा का वचन गेलं, अरे बाबा पीक येणारच, अरे बाबा पीक येणार, तेच काढून टाकतो, तेच काढून टाकतो, म्हणजे पीक येणार नाही. मग पीक नाही येणार. अगर आपको समजा तो आमेन बोलो. यस आमेन. आता मत्ते 13 मध्ये या आणि आपण प्रार्थना करूया. मत्ते 13 अध्याय आणि 18 वचन. मत्ते 13 अध्याय आणि 18 वचन वाचूया सिस्टर. जर तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. हा, पेरण्याचा दाखला ऐकून घ्या. जेव्हा कोणी राज्याची गोष्ट ऐकतो पण ती त्याला समजत नाही, ती त्याला समजत नाही, ती त्याला समजत नाही, हा पुढे, तेव्हा तो दुष्ट येतो व त्याच्या अंतकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. त्याच्या अंतकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. प्रश्न आहे की दुष्ट कसा येणार, प्रश्न आहे की तो हिरावून कसा घेणार, कारण तो त्याचा आपला काही संबंध नाही. बरोबर आहे. यस. म्हणा 2 प्रकारच्या गोष्टी होतात. 2 प्रकारच्या गोष्टी होतात. ज्यावेळेस मी वचन ऐकतो, ज्यावेळेस मी वचन ऐकतो, वचन माझ्या मनावरती परिणाम करतं, वचन माझ्या मनावरती परिणाम आणि करतं हृदयामध्ये जातं. आणि हृदयात जातं. पण ज्यावेळेस मी वचन ऐकतो, दुष्ट येतो आणि मला दाखवतो वचन तर ऐकलं, पण घराची परिस्थिती बघ, तुझ्या घराची परिस्थिती बघ, आजार बघ, लोक काय म्हणतात बघ, सर्टिफिकेट वाच, शिक्षण बघ, काय कुठं राहतो ते बघ. आपण म्हणतो हे बी खरंय राव, आणि मग आपण म्हणतो हे पण खरंच. आणि बायबल सांगतं या सर्व गोष्टी वचनाला गुदभरून टाकतात. या सर्व गोष्टी वचनाला गुदभरून पण त्याच वेळात तुम्ही काय म्हटलं पाहिजे, शैतान या सगळ्या गोष्टी मधून देवाने मला वर काढलेलं आहे. आता माझं मन आणि माझे विचार सोड येशूच्या नावात. आमेन. बायबल सांगतं आपलं लढाईचे हत्यारे दैहिक नाहीये, पण ते कोट पाडून टाकण्यास सामर्थ्यवान आहे. यस आमेन. तुम्ही जर असं नाही बोलला तर ते जगातले किंवा शैतानाचे विचार तुमच्यावर राज्य करणार आणि वचन गुदमारून टाकणार. एकदा का वचन निघून गेलं सिस्टर, पीक नाही येणार. तुम्ही म्हणलं पाहिजे नो, मी माझ्या स्वतःकडे नाही बघत, वचनाकडे बघून मी जगणार आहे. पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट वाचूया. वाटेवर पेरलेला तो हाच आहे, वाटेवर पेरलेला तो हाच आहे, आणि खडकाळ जागांवर पेरलेला तो हाच आणि खडकावर पडलेला तो आहे की जो वचन ऐकतो व लागलेच ते आनंदाने घेतो, खूप आनंदाने घेतो, तरी त्याच्यामध्ये मूळ नाही. त्याच्यामध्ये काय नाहीये, मूळ नाहीये. कारण की तो वचन बोलतो फक्त रविवारी, सोमवारी काहीच नाही राहत आणि मूळ नाहीये. म्हणा ज्यावेळेस झाड जे आहे, ज्यावेळेस झाड आहे लावलं जातं ते खाली मूळ सोडतं, कारण त्या झाडाला माहित आहे, कारण त्या झाडाला जर मी वरवर राहिलो तर हवा आणि वादळ मला बुडून टाकल, आणि मला पाणी मिळणार नाही. पण झाड खूप छान आहे, बोलत जा, झाड छान आहे, झाड एकदम छान आहे. ते आपले मूळ खाली पसरवतं, जिथं पाणी आहे जिथे पाणी आहे तिथपर्यंत ते मुळं जातात ते मुळं जातात आणि जातात. एकदा का पाणी मिळालं, मग त्या वरच्या झाड सुकलेलं नाहीये, आता मग वरचं झाड सुकलेलं नाही, अत्यंत हिरवगार आहे. कारण मुळं कुठं पोहोचले, खाली गेले, खाली पाण्याजवळ गेले. सिस्टर यस, तुम्ही फक्त रविवारी ख्रिस्ती जीवन जगणारे नाहीये, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार
ते 24x7 365 दिवस येशू पण आपण येशूचं जीवन जगणारे आहोत. Yes, amen. उद्या देखील परिस्थिती जर बोलली तर म्हणाले get out. काल मी वचन ऐकलो तसाच मी आहे. Yes. पुढचं वचन लवकर लवकर जाऊया. म्हणून तो थोड्याच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा पाठलाग झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. वचनामुळे संकट आले, कोणी नावं ठेवले, कोणी चिडवलं, काय झालं, पास्टर मला लय राग येतो. मी विचारतो किती राग येतो? असं टेम्पर हलतं, असं डोकं गरम होतं. तुझं डोकं जर असं शैतानासाठी गरम झालं तर किती बरं होईल. यस. कारण बायबल सांगतं राग भीक मागायला लावतो. यस. राग भीक मागायला लावतो. तुझं डोकं असं शैतानावरती गरम झालं पाहिजे. कस काय आतापर्यंत तू माझे आशीर्वाद चोरले, कस काय तुम्हाला खाली ठेवलं. आउट येशूच्या नावामध्ये. लिबा शेके आणि अन्य भाषेत प्रेयर करा. मालिता हालिबो शे ब्रेकेत नियालाबा. आय टेल यू तुमचं मूळ खाली 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 जाणार आणि जीवनाचं पाणी तुम्हाला लागेल. आमेन. आणि मग कुणीच तुम्हाला सुकू शकत नाही. म्हणून स्तोत्र पहिल्यामध्ये लिहिलंय, जो पुरुष धन्य तो पुरुष जो माझ्या वचनावर दिवस आणि रात्र मनन करतो, तो एखाद्या बोगाच्या पाण्याच्या ओघाजवळ लावलेल्या झाडासारखा आहे. त्याचे मुळं त्याची पानं कोंबजत नाही. हिवाळा येऊ उन्हाळा येऊ ते सुकत नाही. कारण ते कुठं लावलेलं झाड आहे? पाण्याजवळ. मला येशूचं वचन जिवंत पाण्याचा झरा आहे. जिवंत पाण्याचा झरा. तिथं माझं जीवन लावलेलं आहे. तिथं माझं जीवन लावलेलं मी आहे. सुकू नाही देणार. मी सुकू नाही देणार. ना पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. लवकर जाऊया. आणि काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हाच आहे. काटेरी झाडात पेरलेला तो हाच आहे. तो वचन ऐकतो ऐकतो परंतु जगाची चिंता. जगाची चिंता. पुढे व द्रव्याची भूल हे वचनाला गुदमरवितात. हे वचनाला गुदमरवितात. याचा अर्थ वचन गुदमरणारा आहे. Yes. केव्हा? ज्यावेळेस देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची फुशारकी. अभी कल क्या होगा पास्टर, अभी ओ फीस देना है मेरे बच्चे लोग का, अभी पास्टर कल ये घर का भाड़ा है, कल ये है. या सगळ्या गोष्टीची चिंता करून करून वचन म्हणतं चिंता करू नको आणि शैतान म्हणतो चिंता कर. आणि तुम्ही शैतानाचं ऐकता आणि चिंता करता करता आणि वचन गुदमरतं. वचनाला फळ द्यायचंय सिस्टर, पण तुम्ही गुदमरून टाकलं आणि तो निष्फळ होतो. तीन प्रकारची जमीन. म्हणा एक प्रकारची जमीन काट्याची आहे, खडकावरची आहे आणि रस्त्यावरची. म्हणा ती जमीन मी नाहीये. म्हणा शैतान ते दिवस गेले. तुला काय वाटतं आता मी तुला वचन काढू देईल का? निघून जा. कारण माझा देव जे बोलतोय त्या वचनाप्रमाणे मी आहे. आणि ह्या वचनाप्रमाणे पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपण प्रार्थना करूया. आणि चांगल्या जमिनीवर पेरलेला तो हाच आहे. ज्याला कान आहे त्यांनी ऐको. तो वचन ऐकतो व ते समजतो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये वचन समजतो. त्याला कळतं की त्याला बसलेल्या महाराजाने मला आरोग्य मिळालंय. तो दरिद्र होता, धनवान होता, दरिद्र मी धनवान व्हावं, त्याची इच्छा मी वाढवलं जावं. आणि ज्यावेळेस तुम्ही असं बोलता तो विसराळू नाही होत. असं तो खचित पीक देतो. आणि कोणी 100 पट, कोणी 60 पट, कोणी 30 पट असे पीक देतो. आमेन. मी साधं उदाहरण तुम्हाला काय सांगितलं. इजाकाने दुष्काळात ज्यावेळेस कोणी पेरत नव्हतं इजाक त्याने पेरलं. काय इजाक मूर्ख होता का मेंटल होता? देवाचं ऐकणारा. कोणाचं वचन समोर ठेवलं होतं? देवाचं. कारण देवाने त्याला सांगितलं तो मिस्रात सगळे बॅग पॅक करून मिस्र देशात चालला का तिथं भाकर होती. देव म्हणला मिस्रात जायचं नाही, गरारातच राहायचं. कुठे राहायचं? गरारातच राहायचं. आणि दुष्काळ जरी असेल तरी मी तुला आशीर्वाद देईल. हे कुणी ऐकलं? इसाकाने ऐकलं. जोरात बोला. हे कुणी ऐकलं? इसाकाने ऐकलं. आणि आज कोण ऐकत आहे? मी. आणि बायबल सांगतं त्याने जेव्हा कुणी पेरत नव्हतं तेव्हा कोण पेरत होतं? इसाक. जेव्हा कुणी पाण्याची विहीर खोदत नव्हतं तेव्हा कोण खोदत होतं? इसाक. आणि जग त्याला काय म्हणत होतं? मूर्ख. इजाक मेंटल झालाय. पण इजाकाला माहित होतं पुढं पहा कोण मेंटल आहे कोण शहाणा आहे. ज्यावेळेस कोणी कापणी नव्हतं करत तेव्हा कोण कापणी करत होता? इसाक. ज्यावेळेस कोणी विहिरीला पाणी नव्हतं कोण विहिरीमधून पाणी येत होतं? इसाकाच्या विहिरीतून. तेच तुमच्या जीवनात होणार. आमेन. म्हणा मी सुपीक जमीन आहे. मी सुपीक जमीन आहे. सोमवारी
सोमवार, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी, रविवारी माझा स्वभाव बदलत नाही, माझ्या तोंडातून शिव्या निघत नाही, मी भांडणारा नाहीये, मी कोणाला निंदा करणारा नाहीये, हे स्वभाव गेलेले आहे. मला एक गोष्ट कळालेली आहे, देवाचा स्वभाव माझ्यामध्ये आहे, वचनाने मला बदललेला आहे. मी कोणाचं ऐकून नाही जगत, मी देवाचं वचन ऐकून माझं जीवन जगत आहे. देवाचं वचन ऐकून माझं जीवन जगत आहे. 100 पटीने पीक येणार, 100 पटीने पीक येणार. आमेन. आजपासून तुमच्या जीवनात येशूच्या नावात, काल रात्रीपासून माझ्या हृदयात हेच येत आहे, आणि ते म्हणजे आजपासून तुमच्या जीवनात रोज नवीन गोष्ट होणार. आमेन. म्हणा ख्रिस्ती जीवन, जे काल होतं ते आज नसलं पाहिजे, गौरवातून गौरवाकडे, जे काल गोष्टी झाल्या त्याच्या डबल आज होणार, काल जे आशीर्वाद होते त्याचे डबल आज आशीर्वाद. कारण माझा देव जो आहे रोज मला उंच करणारा आहे, असंच जीवन मी जगणार, येशूच्या नावामध्ये. उभे राहा आपल्या जागेवरती आणि आपले डोळे बंद करून प्रभूला धन्यवाद द्या की त्याने आपल्याला वचन दिलेलं आहे, आणि ते वचन जे कोणी पाहतो, मनन करतो आणि विसरत नाही तो धन्य आहे. तुम्ही देवाचे लेकर हे केव्हा विसरू नका, तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले केव्हा विसरू नका, तुम्ही नीतिमान लोक आहे केव्हा विसरू नका, तुम्ही जगाचा प्रकाश आहे केव्हा विसरू नका, केव्हा विसरू नका पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहतो, केव्हा विसरू नका तुम्ही जगापासून वेगळे आहात, केव्हा विसरू नका प्रभू येशू मध्ये तुम्ही राजे आणि याजक आहात, केव्हा विसरू नका प्रभू येशू मध्ये तुम्ही अब्रामाचे संतान आहात, केव्हा विसरू नका की तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे, केव्हा विसरू नका की तुम्ही आशीर्वादित लेकर आहात, केव्हा विसरू नका की देवाने तुम्हाला मस्तक केले शेपूट नाही, केव्हा विसरू नका जो जगात आहे त्यापेक्षा जो तुझ्यात आहे तो मोठा आहे, केव्हा विसरू नका की तुला येशूच्या रक्ताने धुतलेलं आहे, केव्हा विसरू नका तुम्ही अंधाराच्या सत्तेत नाही पण देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आहात. आणि जो विसरत नाही जो ऐकणारा होतो तो आशीर्वादित होईल. हालेलुया. आपले हात वर करून प्रभूला धन्यवाद द्या, आपले हात वरून प्रभूचे आभार माना. कम ऑन लिफ्ट अप युअर हँड and just say thank you Lord Jesus. कम ऑन, प्रभूला धन्यवाद द्या, प्रभूला धन्यवाद द्या. म्हणा जर जग कापणी नाही करत तर आजपासून मी कापणी करणार आहे येशूच्या नावामध्ये. जग पेरणी नाही करत, मी पेरणार आहे वचन. जग ज्यावेळेस ते विहीर खोदत नाही, ते लावत नाही, मी लावेल, कारण देवाचं वचन माझ्याकडे आहे. हो लबाशे केला मांदे बे आलामा लिबा बाबा. अन्य भाषेत देवाला धन्यवाद द्या. आपलं मुख उघडा, लाजू नका. देवासाठी कुणी बोलो या ना बोलो, तुम्ही बोलणारे बना. लिबा शेकेला बांधे बे आलाबा. कुणी पेरू ना पेरू, मी पेरेल. कुणी विष बोलू ना बोलो, मी देवाविषयी बोलेल. लिबा शेकेला मांदे बे आला बाखा रबंदो. काय अन्य भाषेत बोला. लिबो शेकेला मा. अन्य भाषेत देवाला धन्यवाद द्या. साथी ओलो शेब्रेकेतने आला माखालाबा लादी आला मा शेब्रेकेतने आला माखाला बांधे बे. हालेलुया. यू आर सो ग्रेट, यू आर सो मर्सीफुल. तू महान आहे, तुझ्यासारखा कुणी नाही. तू स्वर्ग आणि पृथ्वी भरून उरलेला आहे. ओ लॉर्ड, तुझ्या कल्पना आता माझ्या कल्पना झाल्यात, तुझे मार्ग आता माझे मार्ग झाले. कारण वचन आलेलं आहे, वचन माझ्याकडे आलेलं आहे. वचनाने मला आणि देवाला एक केलेलं आहे. कारण बायबल सांगतं देव आणि मी एक आत्मा आहे. देव आणि मी एक आत्मा आहे. हालेलुया. रमोशे केलमा लीना हाली बंदो बो री बाबा 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 बा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपलं मुख उघडून देवाचे आभार माना. जो देवाचे आभार मानतो तो वचन स्वीकारणारा आहे. देवाचे आभार माना, देवाचे आभार माना, देवाचे आभार माना, देवाचे आभार माना. दिल मेरा कहता है धन्यवाद प्रभु, किया तूने कार्य महान मेरे प्रभु. दिल मेरा कहता है. आपले हात वर करूया, किया गाऊया, क्वायर बरोबर गाऊया. वन मोर टाइम.
तूने कार्य महान मेरे प्रभु तूने दिया ये जीवन नया। कोटि कोटि धन्यवाद मेरे तूने दिया ये जीवन नया। कोटि कोटि धन्यवाद मेरे प्रभु। अपने हाथ हालून मेरा कहता है धन्यवाद प्रभु, किया तूने कार्य महान मेरे प्रभु। गाविया गाविया मेरा कहता है धन्यवाद प्रभु, किया तूने कार्य महान मेरे प्रभु, किया तूने कार्य महान मेरे प्रभु। धन्यवाद प्रभू। प्रभू येशूच्या पवित्र रक्ताने वचन आमच्या हृदयात आम्ही सील करतो। कुठला दुष्ट काढणार नाही, कुठलं टेन्शन काढणार नाही, कुठली काळजी काढणार नाही, कुठली शैतानाची योजना काढणार नाही। वचन आमच्या हृदयात पेरलेलं आहे आणि आम्हाला माहित आहे वचन आम्हाला वाढवणारच। आम्ही वचन हिसकू देणार नाही। हालेलुया। तर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला नसेल आणि तुम्ही मला लांबून पाहताय किंवा इथे आहात, आपलं हृदय प्रभू येशूसाठी उघडा। आज तो तुम्हाला गौरवातून गौरवात घेऊन जाणारा देव आहे। आमेन। त्याला तुम्हाला सार्वकालिक जीवन द्यायचंय। हालेलुया। कारण बायबल सांगतं देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, येस आमेन, तर त्याला सर्वकालचे जीवन प्राप्त होईल। आमेन। प्लीज पूर्ण हृदयाने माझ्या मागे विश्वासाने बोला, अर्थ समजून। हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो। मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवते। तू जिवंत देवाचा पुत्र आहे, तू जिवंत देवाचा पुत्र आहेस। तू माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी आलाय, माझ्यासाठी प्राण दिला तू माझ्यासाठी प्राण दिलाय आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, असा माझा विश्वास आहे। असा माझा विश्वास आहे। हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, माझ्या हृदयात ये माझ्या हृदयात ये आजपासून। आजपासून। प्रभू येशू तू माझा तारणारा देव आहे। येशू तू माझा तारणारा देव आहेस। मी तुझ्यावर विश्वास मी ठेवल्यामुळे, तुझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे, प्रभू येशू प्रभू येशू, तुझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे, तुझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत मी आहे। माझ्या हृदयामध्ये स्वीकारत आहे। मी कबूल करतो, मी कबूल करते, मी जिवंत देवाचे लेकरू आहे। जिवंत देवाचे लेकरू आहे। प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालंय। येशूच्या नावात माझं तारण झालेलं आहे। आमेन। आमेन। डोळे बंद करा, आपले हात आपले आजारी भागावर ठेवा आणि वचन सांगतं की तो पृथ्वीवरती आज्ञा पाठवतो येस आमेन। आणि त्याचं वचन अति वेगाने धावतं। हालेलुया। आज ते वचन तुझ्यासाठी धावत आहे। आमेन। तो वचन पाठवतो आणि आरोग्य देतो। आमेन। आज प्रत्येक हृदय आनंदी झालेलं आहे। फादर, थँक्यू, यांना तुझं लेकरू बनवलं। आमेन। शैतान तुझा काही अधिकार नाही त्यांच्यावर, येस आमेन। कारण देवाने त्यांना काळोखाच्या सत्तेतून काढलंय हालेलुया। आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातलंय। आमेन। मी यांना आशीर्वाद देतो येशूच्या नावात, पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, Yes, देवाच्या Master. प्रीतीने आशीर्वादित व्हा। आमेन। डोक्यापासून तर पायापर्यंत असलेले सगळे आजार, Yes. सगळे रोग, Yes. सगळ्या गाठी, Yes. सगळा ब्लड प्रेशर, डायबिटीज, हृदय, किडनी, मणक्यातील आजार, डोक्यापासून तर पायापर्यंत येशूच्या नावात निघून जा। आमेन। प्रभू येशूच्या नावामध्ये, कारण येशूचं नाव सर्व नावापेक्षा श्रेष्ठ आहे। आमेन। डेव्हल, डीमन ऑफ इव्हल, स्पिरिट ऑफ डार्कनेस, येस। डोक्यापासून तर पायापर्यंत यांचं जीवन आणि शरीर आणि आत्मा सोड आमेन। प्रभू येशूच्या नावामध्ये। आमेन। देवाच्या लोकांना येशूच्या नावात मोकळे व्हा। हालेलुया। देवाच्या लोकांना येशूच्या नावात बरे व्हा। आमेन। देवाच्या लोकांना येशूच्या नावात आशीर्वादित व्हा। हालेलुया। जे चालत नाही येशूच्या नावात चालायला लाग। येस मास्टर। जे बोलत नाही त्यांचे मुख उघडले जा येशूच्या नावात। आमेन। जे बघत नाही त्यांचे डोळे उघडले जा येशूच्या नावात। हालेलुया। रिपोर्ट बदलले जा येशूच्या नावात। आम्ही बदलतो रिपोर्ट येशूच्या। त्यांच्या घरातले भांडणाचा आत्मा, गरिबीचा आत्मा, दारूचा आत्मा, त्यांना आशीर्वादापासून लांब ठेवणारे आत्मे, वचन चोरणारे आत्मे बांधतो येशूच्या नावामध्ये। आम्ही येशूच्या नावामध्ये।
आजपासून येशूच्या नावामध्ये वचन चोरलं जाणार नाही. Yes, amen. सुपीक जमिनीत पेरलेलं आहे Hallelujah. आणि प्रत्येक दिवशी आम्ही नवीन गोष्टी ऐकणार. Amen. प्रत्येक गोष्टी आम्ही साक्षीदार रोज बनणार. Amen. का आमचा देव रोज कार्य करणार आहे. Hallelujah. आमचा देव रोज उंच करणार आहे. Amen. रोज नवीन कार्य करणार आहे. Hallelujah. मी प्रार्थना करतो प्रत्येक इच्छा पूर्ण कर. Amen. लेकराचे आशीर्वाद स्वीकार येशूच्या नावात. येशूच्या ते नावात. स्वतःच्या घरात राहणार. Amen. ते स्वतःच्या गाड्या चालवणार. Amen. ते स्वतःचे सर्व कपडे द बेस्ट अन्न वस्त्र पाणी निवारा घाल करणार. Amen. त्यांना काही उन्हा नाही पडणार. Hallelujah. कारण इस्रायल लोक गुलामगिरीत मधून असूनही वाढवले गेले. Yes. तोच देव आमचा अब्राहम, इजाक आणि याकोबाचा देव आहे. इस्रायलचा देव. Amen. मी प्रार्थना करतो ज्या गोष्टी आतापर्यंत नाही झाल्या आजपासून येशूच्या नावात हो. Yes, Master. दारूचा आत्मा निघून जा येशूच्या नावात. Amen. टेन्शन वरीज निघून जा. अश्रू पुसले जा आणि आजपासून उंच केले जा येशूच्या नावात. Amen. आणि नीतिमान आणि पवित्र जीवन जगायला तयार व्हा Thank you, Jesus. आणि देवाच्या आत्म्याने भरलेलं जीवन Amen. प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात. आमेन. Amen. बोलिए आमेन. Amen. एक जोरात टाळी प्रभू